10वी पास उमेदवारांना परमनंट सरकारी नोकरीची संधी आहे मित्रांनो. बेस्ट मध्ये बस ड्रायव्हर याची वॅकन्सी जी आहे तर ते निघालेली आहे. खूप लोक महामंडळामध्ये ड्रायव्हरची वाट पाहत होते, पण बेस्टने याच्यात बाजी मारलेली, त्याची परमनंट सरकारी नोकरीची जाहिरात जी आहे तर ती आलेली. त्याच्याविषयी संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. बघा, बस वाहक पदासाठी सरळ सेवा भरती जाहिरात आणि ही परीक्षेद्वारे होणारी परमनंट भरती असणार आहे. महामंडळांसारखं नाही की त्यांनी आता जी कंत्राटी भरती केली, ही परमनंट भरती जी आहे तर तुमच्यासाठी असणार आहे. आणि याच्यामध्ये जो काही पॅटर्न दिलेला आहे मित्रांनो, तो टीसीएस पॅटर्न दिलेला आहे. आणि महाराष्ट्रात टीसीएस पॅटर्न मध्ये सर्वाधिक निकाल जे आहे तर ते इग्नाइट अकॅडमीने दिलेले आहेत. तर या सर्व शिक्षकांसोबत तुम्हाला तयारी करण्याची संधी आहे, ज्याच्यात तुमचे अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी, इंग्लिश असे सर्व विषय कव्हर केले जातील या बॅच मध्ये. ही रेकॉर्डेड पद्धतीची बॅच असणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर iOS वरून डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. कुठेही काही समस्या असेल तर तुम्ही आमच्या नंबरला 8888996116, स्क्रीनवर पण तुम्हाला नंबर दिसत असेल, त्याला तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकतात. बघा, एकूण पद जर पाहिली, खूप चांगली पद आलेली आहेत. जवळपास 364 पद, 364 पद आहेत. अर्ज हे 8 जुलै पासून सुरू झालेले आहेत आणि 29 जुलै पर्यंत अर्ज चालणार आहेत. आता नेमका फॉर्म कसा भरावा तर याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तो आधी बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म जो आहे तर तो भरला पाहिजे. याच्यामध्ये जर तुम्ही कॅटेगरी वाईज जर सगळ्या पाहिल्या तर तुम्हाला दिसेल की एससी साठी 34 जागा आहेत, एसटी साठी 22 आहेत, विजेए साठी 6 आहेत, एनटीबी साठी 6 आहेत, एनटीसी साठी 10 आहेत, एसबीसी साठी 5, ओबीसी साठी 67 चांगल्या जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 36, एससीबीसी साठी 36 आणि ओपन साठी पण इथं 142 एवढ्या मोठ्या जागा ज्या आहेत तर ते असणार आहेत. टोटल 364 जे आहेत तर त्या जागा येतात आपल्याला इथं पाहायला मिळतात. मग तुम्ही जर पाहिलं तुमच्या कॅटेगरीला पण इथं चांगल्या जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात. फक्त 10वी पास पाहिजे, तेही 50% पेक्षा थोडे जास्त गुण पाहिजे. सोबत तुमचा मराठी हा विषय असला पाहिजे आणि मेन म्हणजे काय की तुमच्याकडे वैध लायसन्स म्हणजे आणि बॅच बिल्ला असला पाहिजे, कारण की त्याच्याशिवाय ड्रायव्हरला होतच नाही. तर प्रादेशिक परिवहन यांच्याकडून तुम्हाला जे आहे तर ते वैध बस वाहक परवाना आणि जो बॅच बिल्ला असतो तर तो तुम्हाला तिथं लागतोच मित्रांनो. उंची पण इथं सांगितलेली आहे, लक्षात घ्या. इथं उंची आहे 154 सेंटीमीटर ते 178 सेंटीमीटर. तर हे थोडस बदलेल. ते किमान जे वजन आहे तर ते 45 किलो पाहिजे. वयाची अट ही 29/7/2026 ला गणली जाणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय प्रवर्गांसाठी 18 ते 43, 18 एवढं किमान वय आपल्याला इथं पाहायला मिळतं. एकूण अंदाजित वेतन पाहिलं तर 36,000 दरमहा येईल तुम्हाला आणि तुमचं मूळ वेतन असेल 22,060. बाकी तुम्हाला महागाई भत्ता, विशेष लाभ एवढं सर्व मिळून दर महिन्याला इथं 36,000 रुपये सॅलरी जी आहे तर ती इथं जाते मित्रांनो. याच्या परीक्षा पॅटर्न पाहिला तर 3 पद्धतीचे पेपर त्यांनी केलेले आहेत. एक आहे अंकगणित, ज्याच्यावर 10 गुण असतील, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी 10 गुण असतील आणि मराठी इंग्रजीवर 10 गुण असतील. त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक पेपरला 3 गुण पाडणं गरजेचं आहे, किमान 3 गुण. इथं 3 गुण, इथं 3 गुण, इथं 3 गुण, हे किमान आहेत. आणि या सगळ्यांचं ऍव्हरेज 12 गुणांपेक्षा तुम्हाला इथं जास्त असलं पाहिजे. तुमचा पेपर हा 30 गुणांचा असेल आणि त्याच्यामध्ये किमान 12 पाडणं इथं गरजेचं आहे. मग काय म्हणतील सर 12ने पासिंग आहे का? 12ने पासिंग नाही, 12 पेक्षा कमी असले तर ते पद रिक्त असले तरी चालतील, पण माणूस भरून घेणार नाही. याच्यामध्ये परीक्षा कोण घेणार मित्रांनो? परीक्षा ही टीसीएस घेणार आहे. टीसीएस ही कंपनी घेणार आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टीसीएस ची मागच्या वर्षाची पीवायक्यू देतो, ज्याच्या माध्यमातून टीसीएस चे बरेच पीवायक्यू रिपीट होतात, पॅटर्न रिपीट होतो. तर त्याचा तुम्हाला फायदा जो आहे तो होणार आहे. आणि तुम्हालाही वाटत असेल की अशा पद्धतीचे काही व्हिडिओ आले पाहिजे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि परीक्षा शुल्क हे टीसीएस असल्यामुळे 1000 रुपये आणि 900 रुपये एवढं परीक्षा शुल्क आपल्याला इथं जे आहे तर ते पाहायला मिळतं. शेवटी परत सांगतो, 364 जागा आहे, 10वी पास उमेदवारांना संधी आहे, 36,000 पगार आहे आणि 29 जुलै ही तुमची डेडलाईन असणार आहे. म्हणून तुम्ही तुमची तयारी आजच जी आहे तर ते सुरू केली पाहिजे. याच्यामध्ये आपली बेस्ट ची बॅच जी आहे, बसचं नाव पण बेस्ट आहे आणि महाराष्ट्रातील द बेस्ट बॅचेस आहे ही मित्रांनो. तर याची ऍडमिशन सुरू आहे सध्या, तर तुम्ही याला नक्की एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.